आणि ते बनता नाही आलं की समोरच्याला चिडायला, रागवायला, रिॲक्ट व्हायला इन्स्टिगेट करायचं, नाहीतर रकस क्रिएट करायचा, सीन क्रिएट करायचा आणि निर्लज्जासारखं समोर उभं राहायचं जा जा म्हणताना सुद्धा. देव करू आणि यांच्याकडून मदत काय काहीही घ्यायची वेळ आमच्यावर न येऊ. आणि आमच्यावर सुद्धा. मम्मी, माझ्या मुलीचा अपमान नाही करायचा. माझ्या मुलीचा साखरपुडा अर्धवट सोडून आम्ही इथे आलो कारण आम्हाला गौतमची काळजी वाटत होती. अहो, सोन्यासारखा मुलगा आहे तो. का केलं असेल त्यांनी हे असं सगळं? आत्ता कळलं. बास झाला. बास. बघापासून बघतोय तुम्ही आमची लायकीच काढताय. लग्नात जे झालं ते सगळं विसरून माझी पोरगीन बायको धावत आल्या इथे ती तुमच्याकडनं लायकी काढून घ्यायला. माफ करा पण आमची चूक नसताना मी कुणाचं काय ऐकून घेणार नाही. कुणीही असलं समोर तरी. तुमच्यासाठी तुमचा पोरगा महत्वाचा आहे तसं माझी पोरगी पण मला महत्वाची. माझ्या घरची लक्ष्मी आहे ती. कुठल्या तरी मुली म्हणजे कुठल्या हो? हा, चांगल्या सुसंस्कृत घरातल्या पोरी आहेत माझ्या. एक बाई असून तुम्ही असं बोलता. ही तुमची बोलायची पद्धत. लक्षात ठेवा तुम्हाला पण एक पोरगी आहे, कळलं? माफ करा तेजस्विनी ताई. अरे, आम्ही ताई म्हटलेलं तुम्हाला आवडत नाही, विसरली मी. आम्ही तुमची श्रीमंती बघायला नाही आलो. लग्नात तुमची श्रीमंती आणि तुमची वागण्यातली गरिबी पण बघितली आम्ही. तुमच्याकडे खूप पैसा आहे पण समाधान नाही हो. नाहीतर ही वेळ आलीच नसती ना तुमच्यावर. नाहीतर तुमच्या मुलांनी हे असं केलंच. माझ्या मुलाविषयी एक शब्दही काढायचा नाहीये तोंडातून. काही संबंध नाहीये तुमचा त्याच्याशी, आमच्याशी, कोणाशीच.